पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीनंच ओढणीनं गळा आवळत पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील घणसोली इथं घडलाय। पतीनंच पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह चक्क ड्रममध्ये भरून तो खोपोली या ठिकाणी टाकला। पतीचं नाव अंबुज तिवारी आणि पत्नीचं नीलम तिवारी असं आहे। हे दोघे पती पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार अंबुज याच्या वडिलांनी 22 जुलै रोजी रबाळे पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी याचा तपास केला असता पोलिसांनी पती अंबुजला 28 जुलैला ताब्यात घेतले। यावेळी त्यांना आपला गुन्हा कबूल केला आहे। आपणच आपल्या पत्नीचं ओढणीनं गळा आवळून हत्या केली आहे, तसंच तिचा मृतदेह ड्रममध्ये भरून मित्र श्रीकांत चौबे याच्या टेम्पोने नेऊन तो मुंबई पुणे महामार्गावरील खोपोलीजवळ फेकलाय असा खुलासा त्यानं केलाय। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अंबुजचा मित्र श्रीकांत चौबेला देखील अटक केली। तसंच या प्रकरणी पोलीस आणखी चौकशी करत आहेत। महेंद्र तिवारी नाम के व्यक्ति ने 23/7 को शाम को आके पुलिस स्टेशन में बताया कि उसका लड़का और उसकी वाइफ यानी त्याची सून मिळून येत नाहीये, ते कोणालाही न सांगता गायब झालेले आहेत। वो मिल नहीं रहे हैं, कहीं चले गए हैं। उसने वो कंप्लेंट देने के बाद में पुलिस स्टेशन ने वो मिसिंग कंप्लेंट रजिस्टर की थी 67/2020। दो बड़े व्यक्ति जब गायब होते हैं तो वो संशय का विषय हो जाता है। उस विषय में डीसीपी जोन 1 साहब ने गाइडेंस के अनुसार हमने कार्रवाई चालू की, हमने उनको खोजना प्रारंभ किया। तो 28 तारीख के लगभग लेट नाइट में हमने वो अंबुज तिवारी जो लड़का था जो गायब हो गया था उसको ट्रेस कर लिया। उसको ट्रेस करने के बाद में हमने उससे पूछताछ की। पूछताछ तो हमने इजीली चालू की क्योंकि वो मिल गया तो लड़की भी मिल गई होगी, तो लेकिन उसने उसकी वाइफ के बारे में बताया नहीं। वो बैफल करने लगा उसके जवाबों में। इसके लिए उसको अगला इंट्रोगेशन के लिए हमने पुलिस स्टेशन लेके आए। पुलिस स्टेशन लाने के बाद में उसको सस्टेन इंट्रोगेट किया। इंट्रोगेट करने के बाद में उसने ये बताया कि उसने 22 तारीख की रात को यानी 23 तारीख की सुबह उसने अपने पत्नी का गला दबाकर, उसकी ओढ़नी से गला दबाकर उसकी हत्या की थी। उसका डेड बॉडी फिर उसने उसी रूम में पानी के ड्रम में डाल के उसका दोस्त जो उस रूम का मालिक है उसको बुला के उससे मदद लेके वो ड्रम उसके टेम्पो में डाल के उन दोनों ने उसको खोपोली की दिशा में जंगल में डाल दिया था, बुशेस में। वरिष्ठांना सीनियर ऑफिसर्स से सलाह मशवरा करके उनका मार्गदर्शन लेके गुना दाखिल किया गया। उसके बाद में उसका इंट्रोगेशन में वो ड्रम भी हस्तगत कर लिया जिसमें वो डेड बॉडी थी। वो लेडी को आइडेंटिफाई कर लिया है उसके माता पिता ने और इसके माता पिता ने, और वही लेडी है जिसकी हत्या हुई थी। तो ये जानना चाहेंगे कि हत्या का कारण क्या है, या ये घरेलू कलह है या इसके पीछे कुछ लव अफेयर या कुछ और रीजन है? नहीं, इनकी शादी 2016 में हुई थी। उनको एक बच्चा भी है, लेकिन पिछले 2-2.5 साल से उनमें अनबन चल रही थी। देयर वाज ए फाइट बिटवीन बोथ ऑफ देम। मतलब छोटी छोटी बातों पे पति का शक था पत्नी पर, और उस आशय में उसने ये काम किया है। उस दोस्त के घर पे उसने लेके गया उस दिन रहने के लिए, और उसी रात को उसने वो हत्या कर दी थी। तो अभी सर इस मामले में कितने लोगों की धरपकड़ की जा चुकी है और कौन से आरोपी हैं इस मामले में? 2 आरोपी थे इसमें, अंबुज तिवारी और श्रीकांत चौबे, दोनों को अरेस्ट कर लिया है। टेम्पो भी हस्तगत कर लिया है और ड्रम और लाश भी हस्तगत कर लिया है। क्या दोनों का क्रिमिनल बैकग्राउंड है? उनके पीछे कोई क्रिमिनल अभी तक बैकग्राउंड नहीं है, हम तफ्तीश कर रहे हैं। थैंक यू। नवरा बायकोंचा 2016 पासून लग्न झालेलं आहे। त्यांना एक मुलगा आहे, परंतु त्यांचे गेल्या 2.5 वर्षापासून पटत नाही आहे। त्यांचे भांडणं चालू असतात। नवऱ्याला संशय आहे बायकोवर, आणि त्या भांडणामध्ये त्या अनुषंगाने त्यांनी तिला मित्राच्या घरी नेली झोपायला। तिकडे आपण तिथे जाऊया बोलूया म्हणून, आणि त्या रात्री त्यांनी तिचा खून केला गळा दाबून खून केल्यानंतर त्यांनी मित्राला बोलवलं आणि तिची डेड बॉडी पिंपामध्ये टाकून, सदरचा पिंप मित्राच्या टेम्पोमध्ये टाकून दोघांनीही तो खोपोलीच्या दिशेने बुशेसमध्ये टाकून दिला। गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही त्याच्याकडून तो ड्रम आणि तो मृतदेह हस्तगत केलेला आहे। त्याला पोस्टमॉर्टमला पाठवलं। त्याची ओळख पटलेली आहे, ती त्याची बायकोच आहे। अशा प्रकारे एक घातक घृण हत्या केलेला
नवऱ्याने बायकोची हत्या केलेली उघडकीस आणलेली आहे. कधीचा हा गुन्हा आहे आणि भागेदौड्यांपर्यंत कशी पोलीस पोहोचले? हा गुन्हा घडला, एक मिसिंग कंप्लेंट मुलाच्या वडिलांनी दाखल केली होती की त्याचा मुलगा आणि सून गायब झालेले आहेत, मिसिंग आहेत. 23 तारखेच्या संध्याकाळी ह्या मिसिंग कंप्लेंट दाखल करण्यात आली होती आणि तेव्हापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या दोघांनाही शोधत होतो. 28 तारखेला संध्याकाळच्या सुमारास, रात्रीच्या सुमारास आम्हाला तो मुलगा, त्याचं नाव आहे अंबुज तिवारी हा मुलगा 28 वर्षाचा आम्हाला घनसोलीमध्ये मिळून आला. जो मिसिंग होता तो मुलगा मिळून आल्यानंतर आम्ही त्याची तर चौकशी केलीच, पण बायको कुठे याची पण चौकशी केली. त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणला. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर सस्टेन इंट्रॉगेशनमध्ये त्यांनी हा प्रकार सांगितला. त्याच्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील योग्य तो तपास करून ड्रम आणि त्या डेड बॉडी हस्तगत करण्यात आली. वडिलांना या गुन्ह्याबाबत काही माहिती होती? नाही, अद्याप तरी आमच्या तपासामध्ये तसं काही निष्पन्न झालं नाही. इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस. सर तो ड्रम त्यांनी कुठे खोपोलीला एका बुशेसमध्ये असा 20 फूट खाली टाकून दिला होता. तर कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आणि सदर आरोपीला किती दिवसाची पोलीस कस्टडी? 302, 201, 34 भादवी या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि 7 तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे कोर्टाकडून. तर सध्या एकच आरोपी अरेस्ट आहे. दोन्ही आरोपी अरेस्ट करण्यात आलेले आहेत. टेम्पो या हस्तगत करण्यात आलेले आहे. त्याच्या विचाराचा पहिले काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे? नाही, दोघांचाही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे. प्रोफेशनली काय आहे तो, म्हणजे जो हस्बंड आहे त्याचं? हजबंड आहे तो RCM म्हणून एक प्लांट आहे सिमेंट मिक्सिंगचा, रेती खडीचा, कुर्ल्याला आहे, फिनिक्स मिलच्या पाठीमागे. त्या ठिकाणी तो क्वालिटी सुपरवायझर म्हणून काम करतो.